तर मुलांनो, आता आपण पाहणार आहोत की या पाठाच्या माध्यमातून आलेली जी काही प्रश्न उत्तर आहे, सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तरं, त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले या पाठाच्या संदर्भात आलेलेच प्रश्न आपण पाहणार आहोत आणि त्याचे जे आपण उत्तर आहेत ते देखील आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण मुलांना जर सर्वात पहिलं पाहणार आहोत की सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते आपण पाहणार आहोत. जो आपला पहिला प्रश्न आहे सरावाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. पट्टी चुंबक मधोमध दोरा बांधून स्टँडच्या हुकला टाकल्यास त्याचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या डॅश डॅश ध्रुवाच्या दिशेला स्थिरावतो. आता त्यांनी सांगितलं की दोन पर्याय मला दिलेले आहेत. एक उत्तर आहे आणि दुसरं आहे दक्षिण आहे. तर त्यांनी सांगितलं की पट्टी चुंबक मधोमध दोरा, म्हणजे जो पट्टीचा चुंबक आहे त्याच्या मधोमध दोरा बांधला आहे आणि स्टँडच्या हुकला जो टाकला आहे, जसं आपण म्हणू शकतो की जो तराजू आहे, जो वजन काटाचं माप करण्याचं जे आहे त्याप्रमाणे जे पट्टी स्टँड आहे आणि त्याला जो मधोमध दोरा लावलेला आहे आणि त्याचा उत्तर ध्रुव पृथ्वीच्या डॅश डॅश ध्रुवाच्या दिशेला स्थिर. मग तो कोणत्या दिशेला स्थिरवत आहे, उत्तर का दक्षिण? हे तुम्हाला दोन पर्याय आहेत. तर आपलं जे योग्य उत्तर असणार आहे मुलांनो, त्यापैकी आपलं उत्तर असणार आहे उत्तर या दिशेला. आपलं उत्तर हे बरोबर असणार आहे. पट्टी चुंबक मधोमध दोरा बांधून स्टँडच्या हुकला टाकल्यास त्याचं उत्तर ध्रुव पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाच्या दिशेला स्थिरावणार आहे. आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला पुढचा प्रश्न मुलांना पाहणार आहोत. चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असते. जे चुंबकाची जी सजातीय, आता इथे नीट लक्ष द्यायचं आहे मुलांना. बघा, इथे आपण पाहणार आहोत चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये. सजातीय म्हणजे जे सारखे आहे. सारखे कोणते की जर इथे जी चुंबकाची जी पट्टी आहे आणि ही चुंबकाची पट्टी आहे, इथे एस आहे आणि इथे एन आहे, इथे आणि इथे एस आहे आणि इथे एन आहे, तर जे सारखे आहेत ते सजातीय आहेत. म्हणजे हे एन एन हे सजातीय आहेत. ध्रुवामध्ये काय असतं, प्रतिकर्षण असते. तर डॅश डॅश ध्रुवामध्ये आकर्षण असते. मग कोणत्या ध्रुवामध्ये आकर्षण असते, दक्षिण का विजातीय ध्रुवामध्ये? तर दक्षिणचा काही संबंधच येत नाहीये. म्हणजे आपलं उत्तर काय असणार इथे, विजातीय ध्रुवामध्ये काय असतं, म्हणजे जे परस्पर विरोधी आहेत. म्हणजे एस आणि एन असेल, एन आणि एस असेल तर ते काय आहे, विजातीय असेल तर त्या ध्रुवामध्ये काय आहे, आकर्षण आहे. आणि म्हणून जे आपले जे योग्य उत्तर असणार आहे, चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असते तर त्याच्या विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असते. हे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांना. एक चुंबक एका धातूच्या तुकड्याला आकर्षून घेतो. जो एक चुंबक आहे तो धातूच्या तुकडा, म्हणजे तो कोबाल्ट असेल, निकेल असेल, तर त्या तो तुकड्याला काय करतो, आकर्षण करतो. तर तो तुकडा डॅश डॅश पदार्थ असला पाहिजे. मग तो पदार्थ कोणत्या प्रकारचा असला पाहिजे? तुम्हाला दोन पर्याय आहेत. चुंबकीय असला पाहिजे का अचुंबकीय असला पाहिजे? या दोनपैकी आपलं उत्तर काय असणार आहे? साहजिकच आहे, तुम्हालाही याचं उत्तर माहीत आहे मुलांना. याचं उत्तर काय असणार आहे की तर तो पदार्थ कसा असणार आहे, साहजिकच जर तो पदार्थ चुंबक एक धातूच्या तुकड्याला जर काय करत आहे, तो आकर्षण येतोय. म्हणजेच काय आहे, इथे जो मेन शब्द जो आपल्याला आहे तर त्या तुकड्याला आकर्षत आहे. तर साहजिकच अचुंबकीय असू शकतो का? आपण चुंबकीय आणि अचुंबकीय या दोन्ही मध्ये आपण फरक स्पष्ट केला की चुंबकीय पदार्थ कोणते आणि अचुंबकीय पदार्थ कोणते. म्हणजे ज्याच्यामध्ये लो आहे, निकल आहे, जास्त आहे, कोबाल्ट आहे, सगळे कसे आहेत, चुंबकाचे आपण उदाहरण आहे चुंबकीय पदार्थ आहे. तसं अचुंबकीय पदार्थ म्हणजे आपण पाहिलं आहे, जसं काय आपण पाहिलं प्लास्टिक आहे, लाकूड आहे, हे कसे आहेत, अचुंबकीय पदार्थ. म्हणजेच आपलं जे योग्य उत्तर इथे असणार आहे, एक चुंबक एका धातूच्या तुकड्याला आकर्षण घेतो तर तो तुकडा चुंबकीय पदार्थ असला पाहिजे. हे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. बघा, आपला नेक्स्ट प्रश्न आहे. चुंबक डॅश डॅश दिशेत स्थिर राहते. मग चुंबक कोणत्या गोष्टीमध्ये स्थिर राहते त्यांनी विचारलं आहे. तुम्हाला दोन पर्याय आहेत, दक्षिण उत्तर आहे आणि पूर्व पश्चिम आहे. तर दोन पर्यायापैकी आपलं उत्सुक उत्तर काय असणार आहे, पूर्व पश्चिम. हे आपण असू शकतो का चुंबकाचा आणि पूर्व पश्चिमचा काही याचा आहे का? की आपलं काय आहे मुलांना, जे आपण होकायंत्र पाहिलं त्या होकायंत्रामध्ये ज्या दिशा दाखवल्या जातात त्या दिशा कोणत्या होत्या, उत्तर दक्षिण आपण पाहिल्या होत्या. मग इथे जे उत्तर आले आहे ते पूर्व पश्चिम हे आपलं आन्सर असू शकत नाही. तर आपलं आन्सर आहे चुंबक हे दक्षिण उत्तर दिशेत स्थिर राहते. हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपलं नेक्स्ट आन्सर असणार, पुढचा क्वेश्चन आहे.
पिन होल्डर किंवा कपाटाच्या दाराला लावलेले चुंबक हे डॅश डॅश चुंबक असते, की कोणत्या प्रकारचं चुंबक आहे त्यांनी विचारलेलं आहे. तुम्हाला दोन पर्याय, एक कायम स्वरूपाचं आहे, काही तात्पुरत्या स्वरूपाचं आहे. त्या दोनपैकी आपलं काय उत्तर असणार आहे. पिन होल्डर असेल किंवा कपाटाला लावलेले चुंबक आहे, मग हे आपलं टेम्पररी आहे का, तर आपण ते लॉंग लाईफ त्याचा यूज करत आहोत, त्याचा वापर करत आहोत आणि आपण ते दैनंदिन जीवनात त्याचा आपला वापराचा तो भाग झालेला आहे आणि म्हणून जे आपलं उत्तर असणार आहे पिन होल्डर किंवा कपाटाच्या दाराला लावलेले जे चुंबक आहे हे कसं आहे, कायम चुंबक असते. हे आपलं इथे करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट यांच्या मिश्रणापासून बनलेला जो पदार्थ म्हणजेच त्याला आपण काय बोलणार आहोत, म्हणजे या 3 धातूपासून बनलेला पदार्थ आहे. बघा तुम्ही इथे पाहू शकता, ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट. ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट यांच्या मिश्रणापासून बनलेला पदार्थ म्हणजेच कोणता आहे. मग तुम्हाला 2 पर्याय आहे, चुंबक रक्षक आहे का अलिनिको आहे. ते 2 पैकी आपलं योग्य उत्तर काय आहे. चुंबक रक्षक असू शकतो का, तर या पदार्थापासून तो बनलेला आहे, पण म्हणून त्याचा आपण बोलणार की चुंबक रक्षक त्याला बोलणार आहोत का, नाही तर त्याला आपण काय बोलणार आहोत. हे आपलं उत्तर जे असणार आहे ते रॉंग असणार आहे, चुंबक रक्षक. तर आपलं योग्य आन्सर आहे ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट यांच्या मिश्रणापासून काय बनलेला आहे, ॲल्युनिको हा जो पदार्थ बनलेला आहे आणि म्हणूनच त्याला आपण काय बोलणार आहोत की ते यालाच आपण बोलणार आहोत चुंबक रक्षक असे आपण बोलणार आहोत. म्हणून आपण काय बोलणार आहोत की ॲल्युमिनियम, निकेल, कोबाल्ट याच्या मिश्रणाला बनलेला जो पदार्थ आहे त्याला आपण ॲल्युनिको असे आपण बोलणार आहोत, चुंबक रक्षक बोलणार नाही आहोत. आपला नेक्स्ट प्रश्न आहे मुलांनो, चुंबकाचे चुंबकत्व नष्ट होऊ नये म्हणून डॅश डॅशचा उपयोग करतात. चुंबकाचे चुंबकत्व म्हणजे त्याचा जो गुणधर्म आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे, जर तेच जर नष्ट करायचं होऊ नये म्हणून आपण त्यासाठी काय करणं गरजेचं आहे. तुम्हाला 2 पर्याय आहे, चुंबक रक्षक आहे का विद्युत चुंबक आहे. जर तुम्हाला नष्ट होऊ नये म्हणून त्याच्यासाठी तुम्ही काय उपाय करणार आहात, मग त्याच्यासाठी तुम्ही चुंबक रक्षकाचा वापर करणार आहात का विद्युत चुंबकाचा वापर करणार आहात. आता बघा या प्रश्नामध्ये मुलांनो, चुंबकाचे चुंबकत्व नष्ट होऊ नये म्हणून डॅश डॅशचा उपयोग आहे. कोणत्या गोष्टीचा उपयोग करत आहेत, विद्युत चुंबक होऊ शकतं का, हे उत्तर तर आहे. तर विद्युत चुंबकाचा काय केला जातो, वापर केला जातो विविध कारणासाठी. ते देखील आपण कारणं पाहिलेली आहेत. म्हणून आपलं जे योग्य उत्तर असणार आहे, चुंबकाचे चुंबकत्व नष्ट होऊ नये म्हणून चुंबक रक्षकाचा उपयोग करतात, हे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, चुंबकत्व ही एक प्रकारची डॅश डॅश आहे. काय आहे डॅश डॅश, मग तुम्हाला 2 पर्याय आहे, कार्य आहे का ऊर्जा आहे. आता यापैकी आपण बघा पाहिलं की चुंबकत्व काय आहे, तो कार्य करत आहे, परंतु चुंबकामध्ये काय आहे, कार्य आहे का ऊर्जा आहे. तर साहजिकच त्याच्यामध्ये ऊर्जा आहे आणि ते चुंबकत्व काय करत आहे, ते आकर्षण घेण्याचं काम करत आहे, म्हणून ती काय आहे, एक प्रकारची ऊर्जा आहे आणि म्हणून जे आपलं उत्तर असणार आहे चुंबकत्व ही एक प्रकारची ऊर्जा आहे. हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट प्रश्न आहे मुलांनो, लाऊडस्पीकर, क्रेन यामध्ये डॅश डॅश प्रकारचे चुंबक असते. कोणत्या प्रकारचे चुंबक असतं त्यांनी विचारले आहे. मग विद्युत चुंबक असतंय का प्रवर्धित चुंबक असते. पहा, लाऊडस्पीकर, क्रेन यामध्ये डॅश डॅश प्रकारचा चुंबक असतो. कोणत्या प्रकारचा, ते विद्युत चुंबक आहे का प्रवर्धित आहे. तर आपलं योग्य उत्तर आहे विद्युत चुंबक, हे आपलं योग्य उत्तर इथे असणार आहे. कारण काय, ते विद्युत भार सुरू केल्यानंतर जो प्रवाहित होतो आणि मग त्याच्यामध्ये आपण लाऊडस्पीकर, क्रेन मोठमोठ्या गोष्टी उचलण्यासाठी त्याला काय केला जातो, विद्युत चुंबकाचा वापर केला जातो. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, पुढीलपैकी डॅश डॅश धातू चुंबकीय आहे. की तुम्हाला 2 पर्याय दिले गेलेत आणि तुम्हाला सांगितलं आहे की या 2 पर्यायापैकी कोणता धातू हा चुंबकीय आहे. मग 2 पर्याय, एक लोखंड आहे आणि दुसरं आहे स्टील आहे. मग लोखंड आणि स्टील या 2 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो. हां, बरोबर, तुम्हालाही माहीत आहे याचं उत्तर काय आहे, जे लोखंड आहे. बरोबर आहे. मग लोखंड पुढीलपैकी हा काय आहे, धातू आहे आणि म्हणून जे आपण शिकलो जे धातूचे प्रकार, हा देखील आपला पाठ इयत्ता 5वीच्या विषयामध्ये आपण पाहिला होतो. आपण सायन्सच्या विषयामध्ये इयत्ता 5वीमध्ये की कशा प्रकारे धातू निर्माण झाले, धातू म्हणजे काय, धातूचे प्रकार म्हणजे काय, हेच आपण देखील अभ्यास केलेला होता. म्हणून जे आपलं प्रश्नाचं जे उत्तर आहे, पुढीलपैकी लोखंड हा धातू चुंबकीय आहे. लोखंड हा धातू काय करत आहे, चुंबकत्वाचं काम करत असतो आणि म्हणून त्याचा आपला जो पर्याय आहे लोखंड, हे आपलं योग्य उत्तर इथे असणार
आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण सरावाच्या माध्यमातून 10 प्रश्नांची उत्तरे आपण ऑप्शनच्या माध्यमातून दिलेली होती, की आपण पर्याय 2 आपल्याला दिले, त्या 2 पर्यायापैकी आपलं जे योग्य उत्तर होतं त्या योग्य उत्तरावर आपण काय केलं आहे, क्लिक केलेलं आहे आणि ते कशा प्रकारे ते उत्तर बरोबर आहे हे देखील मी तुम्हाला स्पष्टीकरणासकट सांगितलेलं आहे. तर आता आपण मुलांना पाहणार आहोत खेळाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले आहेत, की त्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, या सर्व खेळापैकी आपण मुलांना आज गिटारचा खेळ घेणार आहोत आणि या खेळाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बघा, जो आपला पहिला प्रश्न आहे, चुंबकाला चिकटणाऱ्या पदार्थांना डॅश डॅश म्हणतात. ते चुंबकाला चिकटणारे जे पदार्थ आहेत मग त्यांना आपण काय म्हणणार आहोत. तुम्हाला आता इथे 4 पर्याय दिले गेले आहेत. सरावाच्या माध्यमातून तुम्हाला 2 पर्याय दिले गेले होते, परंतु खेळाच्या माध्यमातून तुम्हाला इथे 4 पर्याय दिले गेले आहेत आणि या 4 पर्यायापैकी आपलं एक योग्य उत्तर किंवा अचूक उत्तर हे असणार आहे. बघा, चुंबकाला चिकटणाऱ्या पदार्थांना डॅश डॅश म्हणतात. मग काय म्हणतात, चुंबकत्व म्हणणार, अचुंबकीय पदार्थ म्हणणार, चुंबकीय पदार्थ म्हणणार का होकायंत्र पदार्थ म्हणणार. तर या 4 पैकी आपलं काय उत्तर असणार आहे म्हणालो, की चुंबकाला चिकटणाऱ्या पदार्थांना आपण काय म्हणणार आहोत, चुंबकीय पदार्थ बोलणार आहोत आणि म्हणून आपलं जे करेक्ट आन्सर असणार आहे चुंबकीय पदार्थ हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला सेकंड क्वेश्चन आहे, चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये डॅश डॅश असते. जे सजाती आहे चुंबकाच्या ध्रुवामध्ये जे सजाती आहे, म्हणजे म्हणजे काय सांगितले, जे सारखे आहेत, म्हणजे SS म्हणा, SS किंवा NN, साऊथ साऊथ, नॉर्थ नॉर्थ, उत्तर उत्तर, दक्षिण दक्षिण, म्हणजे याला काय म्हणणार, सजाती आहे. मग त्यांनी विचारलं चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये डॅश डॅश असते, मग त्यांच्यामध्ये काय असतं मुलांना. मग त्याला जो शब्द दिला आहे तो आपल्याला शब्द सांगायचा आहे. तुम्हाला इथे 4 पर्याय आहे, त्या 4 पर्यायापैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपण पाहणार आहोत. पहिलं आहे गुरुत्वाकर्षण, दुसरं आहे आकर्षण, तिसरं आहे विकर्षण आणि चौथं आहे प्रतिकर्षण. गुरुत्वाकर्षण म्हणजेच काय, ग्रॅव्हिटी, की वस्तूला खाली खेचण्याचं जे काम करतं, जे आयझॅक न्यूटन यांनी त्यांनी जो शोध लावलेला आहे ग्रॅव्हिटीचा म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा, म्हणजे त्याचा इथे काहीही संबंध नाही, म्हणजे आपला आन्सर काय आहे, रॉंग आहे. आकर्षण म्हणजे अट्रॅक्शन करणं आहे. तर मग चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये आकर्षण आहे का, तर तेही आपलं उत्तर रॉंग आहे. विकर्षण म्हणजे काय आहे, की आकर्षण आणि विकर्षण म्हणजे ते त्या आकर्षिले जात नाही म्हणजे विकर्षण आहे. आता त्याच्यामुळे चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये काय आहे, प्रतिकर्षण म्हणजे काय आहे, ते 2 ध्रुव असतात त्याच्यामध्ये काय आहे, प्रतिकर्षण हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय होत आहे, ते एकमेकाला आकर्षिले जात नाही. त्याला जो परफेक्ट जो शब्द दिलेला आहे आपल्या पाठामध्ये तो आहे प्रतिकर्षण आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असते, हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. म्हणून आपण करेक्ट आन्सरावर क्लिक करणार आहोत. आपला थर्ड प्रश्न आहे मुलांना, एखाद्या लोखंडी खिळ्यावर 7-8 वेळा एक चुंबक एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घासल्यास डॅश डॅश निर्माण होते. आता हा प्रश्न बघा खूप मोठा आहे पण सोपा आहे समजण्यासाठी. आपण पुन्हा एकदा हळूहळू वाचूया. एखाद्या लोखंडी खिळा जे आपल्याकडे जे खिळे असतात त्याचा उपयोग काय आहे, अर्थातच ते भिंतीवर आपल्याला ठोकण्यासाठी किंवा आपल्याला वेगवेगळी माध्यमं तिथे भिंतीमध्ये टांगून ठेवण्यासाठी म्हणा, फोटोज म्हणा किंवा TV म्हणा किंवा इतर कारणासाठी मग आपल्याला खिळ्यांचा वापर होतो. मग एखाद्या लोखंडाचा खिळा असतो, साहजिकच तो धातू कोणता आहे, जो खिळा आहे त्या धातू कोणता आहे, लोखंड आहे. मग 7-8 वेळा एक चुंबक एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जर घासलं तर काय होणार, घासल्यास डॅश डॅश निर्माण होते. मग त्या खेळाला काय निर्माण होते त्यांनी विचारलं आहे. तुम्हाला 4 पर्याय आहेत, आपण वाचणार आहोत. पहिलं चुंबक रक्षक बोलणार आहोत, सेकंड कायमचे चुंबकत्व बोलणार आहोत, थर्ड तात्पुरते चुंबक बोलणार आहोत का प्रवर्तित चुंबकत्व बोलणार आहोत. तर या 4 पैकी आपलं काय उत्तर असणार आहे बघा. ते चुंबक रक्षक आपण बोलू शकतो का, चुंबक रक्षक कशाला, म्हणजे चुंबकाचं रक्षण करते त्याला, ते पट्टीला आपण काय बोलत आहोत, चुंबक रक्षक. त्यामुळे हे आपलं आन्सर असणार नाही आहे. कायमचे चुंबकत्व जर ते 7-8 वेळा घासल्यानंतर त्याच्यामध्ये होते, म्हणजे ते ऑलरेडी ते अगोदर चुंबकत्व नाही आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे ते कायमचे असू शकतं का, ते घासल्यावर ते कायमचं होणार आहे का, तर होणार नाही आहे. म्हणून हे आपलं रॉंग आन्सर आहे. आता त्याच्यात दिले प्रवर्तित चुंबकत्व, म्हणजे ते परस्पर भिन्न आहे का, तर नाही आहे. म्हणजे ते परावर्तन होणार आहे का, तर नाही. तर आपलं जे योग्य आन्सर असणार आहे, एखाद्या लोखंडी खिळ्यावर 7-8 वेळा एक चुंबक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घासल्यास त्यामध्ये तात्पुरते चुंबकत्व निर्माण होते. त्याच्यामध्ये काय होत आहे,
तात्पुरते चुंबकत्व निर्माण होते, कारण तो खिळाला जो चुंबक आहे त्या खिळाला घासल्यावरती ऊर्जा त्याच्यात निर्माण होते. त्याच्यामध्ये एखाद्या आपण शिकले ना कार्य आणि बल, ते एखाद्या कार्यामुळे काय होत आहे, जे कार्य त्याच्यामध्ये केल्यामुळे समोरील असलेली जी वस्तू आहे त्याच्यामध्ये विस्थापन होते, म्हणजे त्याची जी ऊर्जा आहे त्या चुंबकत्वाची त्या कशामध्ये जात आहे, त्या खिळ्यामध्ये जात आहे आणि म्हणून त्याच्यामुळे तो देखील त्याच्यामध्ये तात्पुरते चुंबकत्व येते आणि म्हणून जे आपलं योग्य आन्सर असणार आहे. एखाद्या लोखंडी खिळ्यावर 7-8 वेळा चुंबक घासल्याने काय होत आहे, तर तात्पुरते त्याच्यामध्ये चुंबकत्व निर्माण होत असते. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणता धातू चुंबकीय नाही सांगितले आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की चुंबकीय पदार्थ कोणते आहेत, अचुंबकीय पदार्थ कोणते आहेत. मी यांनी तुम्हाला प्रश्न विचारला की चुंबकीय पदार्थ चुंबकीय नाही आहे. मग 4 पैकी आपण बघा पाहणार आहोत. स्टील आहे, कोबाल्ट आहे, लोखंड आहे का निकेल आहे. बघा आता यांनी सांगितलं की 4 आहे, 4 पर्यायापैकी आपल्याला एक त्याच्यामध्ये नाही, मग तो कोणता नाही आहे. मग कोबाल्ट, निकेल आणि लोखंड हे काय आहेत, हे धातू आहेत, याच्यामध्ये चुंबक आहे. परंतु पुढीलपैकी जो धातू त्यांनी सांगितला आहे स्टील हा धातू नाही आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत की पुढीलपैकी कोणता धातू चुंबकीय नाही, तर स्टील हा धातू नाही आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे मुलांनो, चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्याला चुंबकत्व प्राप्त होते, त्यास डॅश डॅश चुंबकत्व म्हणतात. तर तुम्हाला 4 पर्याय आहेत, आपण पर्याय वाचणार आहोत. पहिला आहे प्रवर्ती, दुसरं आहे कायमचे, तिसरं आहे विद्युत आणि चौथा आहे यापैकी नाही. या 4 पैकी आपलं जे करेक्ट असं असणार आहे मुलांना की ते जे चुंबकीयच्या पदार्थामध्ये त्याच्या सानिध्यात आलं, एखादी वस्तू त्याच्या सानिध्यामध्ये आली तर ते काय होत आहे की त्याला ते प्रवर्तित होत आहे, हे आपलं करेक्ट असणार आहे. म्हणजे काय की एखादा पदार्थ त्या चुंबकाच्या सानिध्यात येतोय म्हणजे ते काय होते, त्याची ऊर्जा त्याच्यामध्ये प्रवर्तित होत आहे आणि म्हणून जे आपलं योग्य आन्सर असणार आहे प्रवर्तित, हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. बघा आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण पाहणार आहोत, चुंबकीय बल हे चुंबकाच्या डॅश डॅशकडे एकवटलेले असते. मग कोणाकडे एकवटलेले असते चुंबकाचं बल. आपल्याला 4 पर्याय आहेत, या 4 पर्यायापैकी आपण योग्य उत्तर पाहणार आहोत. आपण पर्याय वाचून घेणार आहोत. उत्तर ध्रुव, दोन्ही ध्रुव, दक्षिण ध्रुव का मध्य ध्रुव. बघा आता उत्तर ध्रुव म्हणजे काय आहे, आपण बोलू शकतो नॉर्थ आहे, दक्षिण ध्रुव म्हणजे साऊथ आहे आणि दोन्ही ध्रुव म्हणजे साऊथ नॉर्थ किंवा नॉर्थ साऊथ आहे. आणि म्हणून जे मध्य आहे ते मध्यभागी तर असू शकत नाही, म्हणून जे आपलं उत्तर जे असणार आहे मुलांनो की दोन्ही ध्रुव. जी बघा जे दोन्ही ध्रुव आहेत हे आपलं इथे करेक्ट आन्सर इथे असणार आहे की दक्षिण आणि उत्तर दोन्ही ध्रुवामध्ये काय आहे ते आपण मध्यभागी आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणत्या उपकरणात विद्युत चुंबक वापरतात. पुढीलपैकी कोणत्या उपकरणात विद्युत चुंबक वापरतात असा आपला प्रश्न आहे. आपण पर्याय वाचणार आहोत. पहिला आहे दारावरची घंटा, दुसरा आहे टेलिफोन, तिसरा आहे क्रेन किंवा यापैकी सर्व. म्हणजे हे जे 3 पर्याय तुम्हाला दिले गेले त्या 3 पर्यायापैकी सर्व आहेत का, तर कोणत्या उपकरणात विद्युत चुंबकाचा वापर केला गेला आहे नीट प्रश्न आपण पाहायचा आहे. विद्युत चुंबकाचा जो वापर आहे तो कोणत्या गोष्टीमध्ये केलेला आहे त्यांनी विचारलं आहे. तर विद्युत घंटा आहे, दारावरची बेल आहे, क्रेन आहे का यापैकी सर्व आहे. तर आपलं जे उत्तर असणार आहे की दारावरच्या घंटेमध्ये, टेलिफोनमध्ये आणि क्रेनमध्ये देखील विद्युत चुंबकाचा वापर करतात. म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे यापैकी सर्व हे आपलं काय आहे करेक्ट आन्सर असणार आहे आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला बघा पुढचा प्रश्न आहे मुलांनो, नेक्स्ट क्वेश्चन, चुंबकाचे 2 ध्रुव एकमेकांपासून डॅश डॅश त्यांनी विचारलं आहे. मग काय आपलं उत्तर असणार आहे, मी तुम्हाला 4 पर्याय दिले, तुम्हाला ओळ पूर्ण करायची आहे. इथे तुम्हाला जी अर्धवट ओळ दिली आहे ती ओळ तुम्हाला काय करायची आहे, पूर्ण करायची आहे. मग आपण पाहणार आहोत चुंबकाचे 2 ध्रुव एकमेकांपासून मग वेगळे करता येतात, हे पहिलं ऑप्शन आहे का. वेगळे करता येत नाही हे सेकंड ऑप्शन आहे का, किंवा ते कायमचे वेगळे होतात हे ऑप्शन आहे का, का 2 भागात त्याचे विभागले जातात हे ऑप्शन आहे का. तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो, की चुंबकाचे 2 ध्रुव एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. ते कसे आहेत, एकच आहे, सारखे आहे. जरी त्याचं विभाजन केलं तरी ते काय आहे, एकच आहे, ते वेगळे होऊ शकत नाही. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. जे आपली ओळ चुंबकाचे 2 ध्रुव एकमेकांपासून वेगळे केले जात. तर अशा प्रकारे मुलांना आपण या खेळाच्या माध्यमातून जे आपले 8 प्रश्न होते, या 8चे 8 प्रश्न आपण काय केले आहेत इथे आपण सोडवून घेतलेले आहेत. आता आपण मुलांना परीक्षेच्या माध्यमातून काही प्रश्न बघणार आहोत की परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेत ती देखील बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूया की परीक्षेच्या माध्यमातून जो आपला पहिला प्रश्न आहे आपण नीट बघणार आहोत.
बघा, जो पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या उपकरणात विद्युत चुंबक हे वापरतात? कोणत्या उपकरणामध्ये वापरले जातं बघा, त्यांनी विचारलं आहे. मग आता ही सर्व उपकरणच आहेत. आपण बघा, पहिला पर्याय, दुसरा, तिसरा, दारावरची घंटा आहे देखील उपकरण आहे, क्रेन आहे उपकरण आहे, आणि त्याचप्रमाणे टेलिफोन आहे, हे देखील काय आहे, उपकरण आहे. आणि जो चौथा पर्याय, यापैकी सर्व. तर ॲक्च्युली विद्युत जे चुंबक आहे यापैकी सर्व गोष्टीमध्ये, सर्व उपकरणामध्ये त्याचा वापर केला जातोय. म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे की पुढीलपैकी कोणत्या उपकरणात विद्युत चुंबक वापरतात, तर यापैकी सर्वमध्ये आपलं विद्युत चुंबक हे वापरलं जातं, हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, चुंबकाला चिकटणाऱ्या पदार्थांना डॅश डॅश म्हणतात. चुंबकाला जे चिकटणारे पदार्थ आहे, मग ते कोणते आहेत? आपण 4 पर्याय वाचणार आहोत. पहिलं आहे चुंबकीय, दुसरं चुंबकीय पदार्थ, तिसरं अचुंबकीय पदार्थ, आणि चौथा आहे होका यंत्र. आता चुंबकीय पदार्थ आणि अचुंबकीय पदार्थ आणि होका यंत्राचा काहीच संबंध याच्यात नाही. राहिले हे 3 मुलांना. तर त्यांनी विचारले की कोणत्या चिकटणाऱ्या पदार्थांना काय म्हटलं जातं? तर साहजिकच आपलं उत्तर काय असणार आहे? चुंबकीय पदार्थ येईल का? तर हे देखील आन्सर येणार नाही. तर आपलं जे करेक्ट आन्सर आहे चुंबकीय पदार्थ असे आपण म्हणतात. म्हणून चुंबकाला चिकटणाऱ्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ असे आपण म्हणणार. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांना, चुंबकाचे 2 ध्रुव एकमेकांपासून जी आपल्याला अपूर्ण राहिलेली ओळ आहे ती पूर्ण करायची आहे. आपण पर्याय वाचणार आहोत. वेगळे करता येतात, वेगळे करता येत नाही, वेगळे करता येत नाहीत, किंवा कायमचे वेगळे होतात, किंवा 2 भागात विभागले जातात. तर या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना? तुम्हालाही माहिती आहे की ते वेगळे करता येत नाही, आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार त्याच्यावर आपण काय करणार आहोत? वेगळे करता येत नाही, हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यालाही चुंबकत्व प्राप्त होतं, याच डॅश डॅश चुंबकत्व म्हणतात. मग कोणत्या प्रकारचं चुंबकत्व म्हणतात? जर चुंबकाच्या सानिध्यात एखादा पदार्थ आला तर त्याला कोणत्या प्रकारचं चुंबकत्व प्राप्त होतं? त्याने विचारलेलं आहे. बघा, आपलं पहिलं आहे प्रवर्तित, दुसरं आहे विद्युत, तिसरं आहे कायमचे, आणि यापैकी नाही. तर यापैकी आपलं जे करेक्ट आन्सर असणार आहे प्रवर्तित, हे आपलं करेक्ट इथे आन्सर असणार आहे. कारण ते काय करत आहे, त्याच्या सानिध्यात असल्यामुळे त्याची जी ऊर्जा आहे त्याच्यामध्ये प्रवर्तित होत आहे, आणि म्हणून जे आपलं करेक्ट आन्सर इथे आपण दिलेलं आहे प्रवर्तित, हे आपलं आन्सर आहे. मग चला आपण नेक्स्ट पुढे जाणार आहोत. चुंबकीय बल हे चुंबकाच्या डॅश डॅशकडे एकवटलेले असते. आता कोणत्या भागाकडे एकवटलेले असते? तुम्हाला 4 पर्याय आहेत. चुंबकीय बल हे चुंबकाच्या डॅश डॅशकडे, मग कोणत्या भागाकडे एकवटले आहे? उत्तर ध्रुवाकडे, दक्षिण ध्रुवाकडे, दोन्ही ध्रुवाकडे, का मध्य भागाकडे? तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो? की दोन्ही ध्रुवाकडे काय केलेलं आहे? एकवटलेलं आहे, आणि म्हणून आपलं जे योग्य उत्तर असणार आहे चुंबकीय बल हे चुंबकाच्या दोन्ही ध्रुवाकडे एकवटलेले आहे, हे आपलं करेक्ट आन्सर इथे येणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत मुलांनो, पुढीलपैकी कोणता धातू हा चुंबकीय नाही? त्यांनी विचारले की चुंबकीय नाही आहे. या 4 पैकी आपले उत्तर काय असणार आहे? बघा, आपण आधी पर्याय वाचून घेणार आहोत. स्टील आहे, लोखंड आहे, कोबाल्ट आहे, आणि निकेल आहे. स्टील, लोखंड, कोबाल्ट आणि निकेल आहे. मग यापैकी मुलांना आपलं जे योग्य उत्तर काय असणार आहे? तर आपलं जे योग्य उत्तर आहे स्टील आहे. कारण लोखंड, कोबाल्ट आणि निकेल हे काय आहेत? धातू आहेत. यापैकी स्टील हा धातू नाही आहे, आणि म्हणून जे आपलं करेक्ट आन्सर आहे ते आपण क्लिक करणार आहोत की पुढीलपैकी कोणता धातू चुंबकीय नाही? तर स्टील हा धातू चुंबकीय नाही आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये डॅश डॅश असते. चुंबकाच्या सजातीमध्ये काय असते मुलांना? पण आपण वाचणार आहोत. पर्याय, गुरुत्वाकर्षण, विकर्षण, आकर्षण आणि प्रतिकर्षण. आता हे जे शब्द आहेत ते खूप बोलायला किंवा समजायला हार्ड आहेत, कठीण आहेत. गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, आयझॅक न्यूटन यांनी जो ग्रॅव्हिटीचा शोध लावला होता, पण त्याचा इथे काहीच संबंध नाही त्या शब्दाशी. विकर्षण म्हणजे वेगळे आहेत, आकर्षण म्हणजे अट्रॅक्शन आहे, आणि प्रतिकर्षण म्हणजे परस्पर विरोधी भास असणार आहे. समजले मुलांना? याचा अर्थ मी तुम्हाला नीट समजून सांगितलेला आहे. 4ही ऑप्शनचा, 4ही पर्यायांचा मी तुम्हाला मिनिंग समजून सांगितलेला आहे. आपण आता म्हणूया की याचं जे करेक्ट असणार आहे ते तिन्हीचंही काही आपल्याला याच्यामध्ये उत्तर नाही. आपलं जे उत्तर आहे चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असते, म्हणजेच काय असते? विरोधाभास असतो, आणि म्हणून ते काय केले जातात? एकवटले जातात. हे आपलं योग्य आन्सर इथे असणार आहे.
आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, एखाद्या लोखंडी खिळ्याला जर 7-8 वेळा एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घासल्यास डॅश डॅश निर्माण होते. काय निर्माण होते आहे? जर एखादी लोखंडी वस्तू तुम्ही घेतली आणि त्याला चुंबकत्वाने जर घासलं आहे, एक खिळा आहे, त्या खिळ्याला तुम्ही घासलं आहे 7-8 वेळा, मग त्याच्यामध्ये काय निर्माण होत आहे? तुम्हाला 4 पर्याय आहेत. मग ते चुंबक रक्षक निर्माण होत आहे, ते तात्पुरते चुंबकत्व होत आहे, ते कायमचे चुंबकत्व होते का ते परिवर्तित चुंबकत्व होत आहे? या 4 पैकी आपलं काय आन्सर असणार आहे बघा. कायमची होऊ शकते का? तर ते कायमची होऊ शकत नाही, कारण आपण ते तात्पुरते काय केलं, त्याला 7-8 वेळा घासून त्याच्यामध्ये चुंबकत्व निर्माण केलं आहे. मग ते थोड्या वेळासाठी राहणार आहे, कायमचे राहणार नाही. म्हणून आपला आन्सर नसणारी प्रवर्तितता अजिबात नाही, कारण आपण पाहिलं की ते कोणत्या ध्रुवाकडे आकर्षित आहे, ते प्रवर्तित आहे. त्याच्यामध्ये काय होतं, एखादी लोखंडी एखादं जे वस्तू आहे त्या चुंबकाकडे नेली तर ते त्यातली ऊर्जा त्याच्यात जाते, ते प्रवर्तित होत असते. म्हणून ते सांगितले की बघा, जे आपलं जे करेक्ट असणार आहे किंवा चुंबक रक्षक म्हणजे काय, की चुंबकाचं रक्षण करणाऱ्या पट्टीला चुंबक रक्षक म्हणतात. म्हणून जे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे तात्पुरते चुंबकत्व. एखाद्या लोखंडी खिळ्याला 7-8 वेळा एक चुंबक एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घासल्यास त्यास तात्पुरते चुंबकत्व निर्माण होते. हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. तर अशापैकी मुलांना आपल्या 8चे 8 हे आपण काय केले आहे, तिथे प्रश्नांची उत्तरं आपण परीक्षेच्या माध्यमातून आपण इथे दिलेली आहेत.